नमस्कार मित्रांनो, गणित गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपण शिकत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा वर्ग, त्यातला मॅथ्स 1 सब्जेक्टमधला आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर बघतोय। त्या चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण बघतोय। प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2 चे व्हिडिओ तुम्हाला लिंक येईल कोपऱ्यात, त्याच्यावर क्लिक करा, त्यावर तुम्ही बघू शकता प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायला चालू करूया। तर बघा, प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला प्रश्न आहे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर। आपल्याला डिटर्मिनंट दिला आहे 3, 2, 4, 5। तर डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा असतो? डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथं 3 ने 5ला मल्टिप्लाय करायचा आणि वजा 2 ने 4ला मल्टिप्लाय करायचं असतं। मग 3 गुणिले इथं करायचं असतं 5, वजा 2 गुणिले 4 करायचं असतं, म्हणजे वजा 2 गुणिले 4 झाले 5 त्रिक झाले 15, वजा 4 दुनी 8 झाले, 15तून 8 गेले 7 शिल्लक राहिले। तर पहिला प्रश्न एकदम फार सोपा आहे, डिटर्मिनंटवरचा आहे, साधा। बघा, लिहून घ्या, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तोपर्यंत। पुढचा प्रश्न बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स। आपल्याला 3 डिटर्मिनंट दिले, त्या 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची। मग सारखंच मेथड आहे, सेम। तर बघा, पहिलं काय करूया, पहिला बघा डिटर्मिनंट आहे -1 7, नीट लिहून घेतो, 2 4 हा डिटर्मिनंट आहे। डिटर्मिनंट सॉल्व करायसाठी आपण काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, -1 ने 4ला मल्टिप्लाय करायचं, -1 इंटू 4, आणि त्यातून मायनस काय करायचं, 7 इंटू 2, 7 इंटू 2 आपण सबट्रॅक्ट केलं, काय येतं, -1 इंटू 4, -4 झाले, -7 दुनी 14 झाले, मग -4 -14 झाले -18। हे आपलं पहिलं डिटर्मिनंटचं उत्तर आलं। दुसरा बघा, 5 3 -7 0 असं आहे। दुसरा डिटर्मिनंट पण तसंच करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 ने 0ला मल्टिप्लाय करायचं आणि 3 ने वजा 7ला मल्टिप्लाय करायचं। 5 गुणिले 0 -3 गुणिले -7, निगेटिव्ह 7, 5 गुणिले 0 झाले 0, वजा 7 त्रिक 21, फक्त 21 कसे येणार, -21 येणार, का तर इथं गुणाकार, इथं मायनस चिन्ह आहे, मग मायनस मायनस +21 असं आपलं आन्सर आहे। मग हे दुसऱ्याचं। तिसरा बघा, मी तिसरा आता डायरेक्ट इथं सांगतो तुम्हाला, 7/3 ने 1/2ला मल्टिप्लाय करायचं, -5/3 ने 3/2ला मल्टिप्लाय करायचं, 7/3 इंटू 1/2 -5/3 इंटू, एक मिनिट, इंटू 3/2 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येतं बघा, 7 1 7, 3 दुनी 6, वजा 5 त्रिक 15/3 दुनी 6, काय येणार, 6 कॉमन आहे तसं घेतला, 7 - 15, 7 - 15 काय येतं, -8, -8/6, म्हणजेच याचा आन्सर येणार 2 त्रिक 6, 2 चोक 8, भाग लावला तर -4/3 असा आपला आन्सर आहे। हा झाला दुसरा प्रश्न। व्हिडिओ पॉज करा आणि उत्तरं लिहून घ्या, बघा कसं केलं ते पुन्हा एकदा व्हिडिओ बघून। तोपर्यंत आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, पुढच्या तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल। क्रॅमर्स रूलनं सॉल्व करायचे। तर आपल्याला 2 इक्वेशन दिलेत, आधी ते 2 इक्वेशन लिहून घेऊया आणि मग सांगतो। 3x - 4y = 10, आणि दुसरं इक्वेशन आहे 4x + 3y = 5। आता ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं असतं बघा, क्रॅमर्स रूल म्हणजे काय असतो। क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला बघायचं असतं की ABC म्हणजे एक्सचा जो डिटर्मिनंट असतो, एक्सचा जो कोइफिशियंट असतो त्याला आपण ए म्हणतो, वायच्या कोइफिशियंटला बी म्हणतो, आणि जो पुढचा कॉन्स्टंट असतो = ला कॉन्स्टंट घ्यायचा, त्याला आपण सी म्हणतो। मग खाली हा झाला A1 B1 C1 पहिल्या इक्वेशनमधला आहे म्हणून, आणि दुसऱ्या इक्वेशनमधला हा झाला A2 B2 आणि C2, बरोबर। बघा पुन्हा एकदा, एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याला आपण ए म्हणायचं, वायच्या कोइफिशियंटला बी, आणि जो कॉन्स्टंट आहे त्याला सी म्हणायचं। कॉन्स्टंट नेहमी =च्या पलीकडच्या बाजूला असला पाहिजे, आणि एक्स आणि वायच्या टर्म नेहमी एका बाजूला असल्या पाहिजे, हे अशा पद्धतीने मांडणी असली पाहिजे। तर कसं करायचं बघा, आपल्याला डिटर्मिनंट काढायचे असतं। डिटर्मिनंट कुठले, तर पहिला डिटर्मिनंट काढायचा आपण डी डिटर्मिनंट काढायचा असतो। डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते, डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते A1
B1 A2 B2 ही व्हॅल्यू असते या डिटर्मिनंटची. जरा तिरकं झालं. आता कसं करायचं, यात A1 ची व्हॅल्यू टाका. A1 ची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. A1 आहे 3, B1 किती आहे -4 आहे. इथं बघा B1 किती आहे -4 आहे. आणि A2 किती आहे 4 आहे. आणि B2 किती आहे 3 आहे. बघा डिटर्मिनंट मग सॉल्व्ह केला तसं सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं, या 3 नं मल्टिप्लाय करायचं. 3 गुणिले 3 मायनस या -4नं मल्टिप्लाय करायचं या 4ला. बरोबर. बघा आपला आन्सर काय येईल, 3 त्रिक 9 -4 इंटू -4 -16 म्हणजे जर केलं तर नाही मायनस होणार +16 म्हणजे 9 16 25. डिटर्मिनंटची डीची व्हॅल्यू आली 25. आता आपल्याला dx काढायचा असतो. dx हा डिटर्मिनंट कसा आहे, dx डिटर्मिनंट असतो C1 B1 C2 B2 हा डिटर्मिनंट असतो dx चा. बघा तो कसा काढायचा. C1 ची व्हॅल्यू काय, C1 ची व्हॅल्यू आहे 10, B1 ची व्हॅल्यू आहे -4, C2 ची व्हॅल्यू आहे 5 आणि B2 ची व्हॅल्यू आहे 3. तर बघा काय करायचं, मागासारखंच करायचं. 10 गुणिले 3 मायनस हे -4 इंटू इकडचा 5. बरोबर. हे असं मल्टिप्लिकेशन काय येईल बघा. dx ची व्हॅल्यू येणार 10 गुणिले 3 30 मायनस 4 पंचे 20, फक्त -20 येणार. -20 30 मायनस झाले +20, 30 आणि 20 50. dx ची व्हॅल्यू झाली 50. आणि आता काढायची dy ची व्हॅल्यू. dy ची व्हॅल्यू काय असते, तर A1 C1 A2 C2 ही dy ची व्हॅल्यू असते. बघा पुन्हा एकदा d ची व्हॅल्यू झाली, dx ची व्हॅल्यू झाली, dy ची व्हॅल्यू झाली. dy ची व्हॅल्यू आपण बघूया काय ते. A1 आहे 3, C1 आहे 10, A2 आहे 4, C2 आहे 5. म्हणजे काय झालं, 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 3 5 झाले 15 वजा 10 चौक 40. म्हणजे आन्सर आलं -25. dy चं आन्सर आलं -25. आता याच्या 3 व्हॅल्यू आपण काढल्या कुठल्या, तर हे d इज इक्वल टू 25, dx इज इक्वल टू 50 आणि dy इज इक्वल टू -25. या तिन्हीचा वापर आपल्याला करायचा या ठिकाणी. तिन्हीचा वापर कसा करायचा बघा, मी पुढे दाखवतो. आता आपल्याला जर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, x ची व्हॅल्यू, तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी आपल्याला dx अपॉन d ची व्हॅल्यू काढायची. dx अपॉन d म्हणजे काय बघा, dx ची व्हॅल्यू काय आली होती आपल्याकडं, dx ची व्हॅल्यू आली होती 50, dx ची व्हॅल्यू झाली 50 आणि d ची व्हॅल्यू झाली होती 25. म्हणजे झाले 50 भागिले 25 झाले 2, म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली 2. तशी y ची व्हॅल्यू कशी येणार, dy अपॉन d. dy किती होती -25 अपॉन d ची व्हॅल्यू 25 झाली -1. हे dy ची व्हॅल्यू आपण मगाशी काढली होती -25. मग देअरफॉर आपलं सोल्युशन काय आलं, सोल्युशन इज xy इज इक्वल टू 2 - 1. हे आपलं सोल्युशन आलं. तर बघा पुन्हा एकदा जरा रिपीट सांगतो मी काय करायचं. आपल्याला जर x आणि जर y ची व्हॅल्यू काढायची असेल तर x ची व्हॅल्यू असते dx अपॉन d आणि y ची व्हॅल्यू असते dy अपॉन d. आता ह्या दोन जर व्हॅल्यू काढायची असतील तर d ची व्हॅल्यू माहित पाहिजे, dx ची व्हॅल्यू माहित पाहिजे आणि dy ची व्हॅल्यू माहित पाहिजे. d ची व्हॅल्यू कशी काढायची, तर A1 B1 A2 B2. dx ची व्हॅल्यू कशी काढायची, C1 B1 C2 B2. आणि dy ची व्हॅल्यू कशी काढायची, A1 C1 A2 C2. याचा जर आपण वापर केला तर आपण त्याला म्हणायचं क्रॅमर्स रूल. या सगळ्याला म्हणायचं क्रॅमर्स रूल.
तर हा क्रॅमर्स रूलचा आपण वापर केला आणि आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आपलं सोल्युशन आलेलं आहे XY इज इक्वल टू 2-1. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. त्यापूर्वी तुम्ही हे बघा कसं सोडवले ते पुन्हा एकदा. पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहून घेतले A, B आणि C चे आपण व्हॅल्यूज बघितल्या आणि मग त्यानंतर आपण dx dy च्या व्हॅल्यू काढल्या आणि मग xy च्या व्हॅल्यू काढल्या. हे दुसरं पेज आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नात बघा 4x + 3y - 4 = 0 असं दिलेलं आहे. पण आपल्याला अशा पद्धतीने नाही काढायचं. आपण कसं ठेवायचं 4x + 3y = 4. इकडचं -4 आहे ते इकडे घेतल्यावर पलीकडे +4 या अशाच पद्धतीने आलं पाहिजे की x ला a1 b ला इकडं हा झाला b1 आणि हा इकडं इक्वलच्या पलीकडे साईडला c1 आला पाहिजे. तसंच 6x = 8 - 5y. आता -5y आणि x वेगवेगळ्या बाजूला आहे. आपण ते एका बाजूला घ्यायचं. -5y आपण काय करायचं पलीकडे साईडला न्यायचं. 6x + 5y = 8. म्हणजे हे झालं a2 b2 आणि हा झाला c2. जर आम्ही लाल पेन लिहितो म्हणजे तुम्हाला नीट कळेल ते. बरोबर. हा झाला a1 b1 आणि c1. हा झाला a2 b2 आणि c2. आता आपल्याला काढायची आहे d ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू आणि dx ची आणि dy ची व्हॅल्यू. तर पहिल्यांदा d ची व्हॅल्यू काढूया. d ची व्हॅल्यू आपण कशी काढतो तर a1 b1 a2 b2. तर बघा आपण मी थोडंसं आडवं मांडतोय. काय येणार व्हॅल्यू बघा इथं d ची व्हॅल्यू a1 b1 म्हणजे 4 3 आणि इकडं 6 5. काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 × 5 - 3 × 6 केल्यावर काय येतं 4 पंचे 20 वजा 6 त्रिक 18. 20 - 18 किती येणार d चं उत्तर येणार 2. झालं. हे d चं उत्तर झालं. आता dx ची व्हॅल्यू काढायची. dx ची व्हॅल्यू तशीच काय करायची c1 b1 अपॉन नाही c2 b2 c1 किती आहे 4 b1 आलं 3 c2 आहे 8 आणि b2 आहे 5. तर 4 × 5 वजा 3 × 8. तर 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. म्हणजे 20 वजा 24 काय येणार dx ची व्हॅल्यू आली 20 वजा 24 म्हणजे -4 ही dx ची व्हॅल्यू आली. तर dy ची व्हॅल्यू काढायची. dy ची व्हॅल्यू काय असते तर a1 c1 a2 c2 अशी व्हॅल्यू. म्हणजे a1 किती आहे 4 आणि c1 आहे 4 आणि a2 आहे 6 आणि c2 आहे 8. तर बघा 8 × 4 किंवा 4 × 8 वजा 4 × 6 8 चोक 32 वजा 6 चोक 24. 32 मधून 24 गेले तर dy ची आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार 4 आणि 8 12 म्हणजे 8 उत्तर येईल. म्हणजे dy चं उत्तर आलेलं आपल्याकडं 8. मग आपण काय करायचं xy च्या व्हॅल्यू काढायच्या. xy च्या व्हॅल्यू कशा काढायच्या तर x ची व्हॅल्यू dx/d म्हणजेच dx ची व्हॅल्यू किती आहे -4/2 इथे येणार. मग -4/2 किती आलं -2 असं उत्तर आलं. आणि y ची व्हॅल्यू काय येणार dy/d म्हणजेच 8/2 बेचोक 8. म्हणजे द सोल्युशन इज xy = काय आलं -2 4. हे आपलं आलं सोल्युशन. तर हा दुसरा प्रश्न झाला. पुन्हा एकदा बघून घ्या. हे पहिल्या पेजवर d ची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू आणि d ची dx ची आणि dy ची व्हॅल्यू तीनची व्हॅल्यू आपण काढलेले आहेत. मग त्याच्यावरून आपण xy ची व्हॅल्यू काढल्या. पण आधी त्यासाठी आपण इक्वेशनमध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट केली का तर त्याशिवाय a b c च्या व्हॅल्यू नीट आपल्याला येणार नाहीत. दुसरं पेज आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा तर x +
2i इज इक्वल टू -1. यात बघा हा झाला इथं झाला a, हा झाला b1 आणि हा झाला c1. दुसरं इक्वेशन बघा 2x - 3y इज इक्वल टू 12. इथं आला झाला आपला a2, हा झाला b2 आणि हा झाला c2. हे बघा आता आपल्याला पहिल्यांदा काढायची आहे d ची व्हॅल्यू. d ची व्हॅल्यू जरा मी नीट करतो थोडंसं. हां इथं लिहूया आपण d ची व्हॅल्यू काय येणार a1 b1 a2 b2. बघा काय झालं a1 ची व्हॅल्यू किती आहे 1. आता काय कोइफिशियंट दिसत नाही म्हटलं त्याचा कोइफिशियंट असतो 1. आणि b1 ची व्हॅल्यू आहे 2, a2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि b2 ची व्हॅल्यू आहे -3. तर साइन सहित उचलायचं इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा 1 × -3 -2 × 2. 1 × -3 -3 -2 × 2 4 झाले. -2 -4 काय झाले -7. d ची व्हॅल्यू आली -7. आता dx ची व्हॅल्यू बघायची काय येणार c1 b1 c2 b2. म्हणजे c1 काय आहे -1, b1 काय आहे 2, c2 काय आहे 12 आणि b2 काय आहे -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं -1 × -3 -2 × 12. -1 × -3 मायनस प्लस होणार 3 × 3 -12 2 24. dx ची व्हॅल्यू येणार 3 - 24. 3 - 24 किती येणार -21. -21 आपली dx ची व्हॅल्यू झाली. आता dy ची व्हॅल्यू काढायची काय c1 a1 c1 a2 c2. मग a1 काय आहे 1, c1 काय आहे -1, a2 काय आहे 2, c2 आहे 12. मग करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 12 -1 × 2. 12 × 12 -2 बे फक्त -2 असं येणार. आता मायनस होतं प्लस. मग dy ची व्हॅल्यू काय झाली 12 + 2 म्हणजेच काय झाली 14. dy ची व्हॅल्यू झाली 14. मग dx dy च्या व्हॅल्यू मिळाल्यावर सोपं काम आहे. आपण काय करायचं देअरफॉर x = dx/d आणि y = dy/d. काय x y च्या व्हॅल्यू -21 7 -21/-7 आणि इथं येणार 14/-7. एकदा चेक करतो नीट. हां बरोबर आहे, इथं चुकायला नको. बघा येणार -21/-7. मायनस साईन काय होणार कॅन्सल होणार आणि 7 × 3 = 21. 7 × 3 = 21. x ची व्हॅल्यू झाली 3 आणि 7 2 = 14. पण इथं दोन्हीपैकी एकालाच मायनस साईन आहे त्यामुळे आपलं आन्सर काय येणार मायनसमध्ये येणार. देअरफॉर सोल्युशन काय झालं आपलं xy = 3 - 2. हे आपलं झालं सोल्युशन. तर बघा आपण सोल्युशन कसं काढलं. ABCचं d ची व्हॅल्यू काढली, dx ची व्हॅल्यू काढली dy ची आणि लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून दुसरं पेज. थोडंसं मागच्या व्हिडिओपेक्षा मी थोडंसं स्पीड फास्ट घेतोय का तर मागच्या व्हिडिओमध्ये असं लक्षात आलं बऱ्याच जणांनी मला सांगितलं म्हणजे पर्सनली जे ओळखतात मला त्यांनी पर्सनली सांगितलं की व्हिडिओ थोडासा स्लो होतोय. मग म्हटलं थोडासा फास्ट करून बघूया. बघा तुम्हाला जर स्लो आवडत असेल तर स्लो तसंही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पुढच्या आपण क्वेश्चनवर जाऊया. बघा 6x - 4y. एकच मिनिट. ठीक आहे. 6x - 4y = -12 आणि 8x - 3y = -2. यात काही चेंज करायची गरज नाही. हा झाला a1, हा झाला b1 आणि हा झाला c1, हा झाला a2 b2 आणि c2. बरेच जण पेपरमध्ये असं लिहितात की a1 = 6, a2 = 8 तरी चालतंय, काय अडचण नाही त्याला. b1 = -4, b2 = -3 आणि c1 = -12 आणि c2 = -2. पेपरमध्ये तुम्ही असं लिहिलं तर जरा जास्त चांगलं दिसतं की तुम्ही काय व्हॅल्यू दाखवल्यात त्या.
मी इथं दाखवत नाही का तर त्याला पुन्हा फार वेळ भरपूर जातो. मी म्हणून तुम्हाला थोडासा वेळ वाचवण्यासाठी आणि जागा वाचवण्यासाठी तसं दाखवतोय. तुम्ही पेपरमध्ये अशा पद्धतीनं दाखवल्या तर जरा जास्त बरं होईल. तर बघा आपण डीची व्हॅल्यू काढूया. डीची व्हॅल्यू काय तर A1 B1 A2 B2. A1ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 6, B1ची व्हॅल्यू काय -4, A2ची व्हॅल्यू आहे 8 आणि झाली -3. तर बघा 6 × 3 6 × -3. बघा साईन जर तुम्ही चेंज केलं, माझ्याकडनं आता चुकून थोडंसं राहिलं, पण जर तुमच्याकडनं साईन जर राहिलं लक्षात नाही आलं, लक्षात आलं मग बरं, लक्षात नाही आलं तर ते आन्सर कम्प्लिटली चुकणार. कारण मायनस मायनस प्लस व्हायच्या वेळी चुकून मायनस होऊ शकतं, काही पण होऊ शकतं, चेंज होतो बराच आणि आपलं उत्तर चुकू शकतं. मग साईनकडे तेवढं लक्ष ठेवत जावं नीट. तर 6 × -3 आणि मायनस काय केलं तर आपण -4 × 8. तर बघा केलं 6 × -3 -18 -8 चोक 32, फक्त -32 येणार. बघा तर डीचा आन्सर काय येणार तर -18 मायनस मायनस झाले +32 इज इक्वल टू डीची व्हॅल्यू काय आली 32 - 18 म्हणजे 18 4 12 हातचा 1 14 आन्सर येणार इथं. डीची व्हॅल्यू काय आली 14. आता dx ची व्हॅल्यू बघूया. dx ची व्हॅल्यू C1 B1 C2 B2. C1 ची व्हॅल्यू आहे -12, B1 ची व्हॅल्यू आहे -4, 2 ची आहे -2 आणि इथं आहे -3. सगळंच निगेटिव्ह आहे. तर बघा -12 × -3 -4 × -2. मी दरवेळेस ब्रॅकेट का घालतो इथं, मी मुद्दाम डायरेक्ट सोडवत नाही. का तर जर तुम्ही कधीतरी डायरेक्ट सोडवायला गेला, भलेही तुम्हाला येत असेल की बाबा डायरेक्ट तुम्ही मायनस मायनस प्लस वगैरे सगळं करून येऊ शकतं, परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एकदा जरी चूक झाली तरी बिनकामाचे मार्क जातात अख्ख्या प्रश्नासाठीचे. त्यापेक्षा थोडं एक 4-5 सेकंद जास्त जाऊ देत, पण आपण ते आधी मायनस साईन सेपरेट लिहून घ्यावं आणि मग त्याचा गुणाकार करावा. तर बघा -12 आणि -3चा गुणाकार 12 × 36 आणि मायनस मायनस होणार +36 -4 × -2 4 2 8. फक्त ते कसे होणार प्लस, आणि इथं आपण फक्त 8 लिहिलं आणि मायनस साईन मधलं आहे म्हणून. 36 - 8 किती गेले 28 उरले, ठीक नाही. dx बरोबर आले 28. तर dy बरोबर काढूया आपण. A1 C1 A2 C2. A1 ची व्हॅल्यू आहे 6, C1 आहे -12, A2 आहे 8 आणि किती आहे -2. ओके, गुणाकार करूया. 6 × -2 -12 × 8 चं काय ते बघा 6 2 12 -12 मायनस काय होणार 12 × 96 -96. म्हणजे बघा dy इज इक्वल टू -12 मायनस मायनस इथलं साईन मायनस मायनस होणार +96 इज इक्वल टू 96 मधनं 12 गेले 4 84 dy आपलं किती आलं 84. तर बघा आपण xy ची व्हॅल्यू कडे देअरफॉर x इज इक्वल टू dx अपॉन d, y इज इक्वल टू dy अपॉन d. dx ची व्हॅल्यू आहे 28/14 आणि हे किती होतं 84/14. ओके, 84/14. तर बघा काय येतंय 14 × 14 14 2 28 14 × 14 संग 84. असं हा एक्स वाय ची व्हॅल्यू काय आली. देअरफॉर सोल्युशन इज xy इज इक्वल टू 2 6. आपला आन्सर आलं. तर बघा कसं केलं ते. पुन्हा एकदा आपण इक्वेशन लिहून घेतले. A1 B1 C1 A2 B2 C2 ची व्हॅल्यू काढल्या. डीची dy तेच रिपीट आहे. घ्या लिहून घ्या. दुसरं पेज पण व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, या व्हिडिओमध्ये पण सांगतोय, फक्त बघून उतरून काढू नका. स्वतः प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. 4m + 6n इज इक्वल टू 54
आणि दुसरं इक्वेशन आहे 3m + 2n = 28. आता आपण काय करायचं बघा, तर हे झालं A1 B1 आणि C1 आणि हे झालं A2 B2 आणि C2. आता आपण D ची व्हॅल्यू काढायची. D ची व्हॅल्यू काय, तर A1 A2 A1 B1 A2 B2. A1 ची व्हॅल्यू आहे 4, B1 ची आहे 6, A2 ची आहे 3, B2 ची आहे 2. बघा काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3 बरोबर 4 दुनी 8 वजा 6 त्रिक 18. डी ची व्हॅल्यू काय येणार, 8 वजा 18 -10. dx ची व्हॅल्यू काय येणार बघा, C1 B1 C2 B2 म्हणजेच 54 6 28 2 is equal to 54 into 2 minus 28 into 6. तर 54 दुनी 108 होणार आणि 28 संग 6 48 वर आले 4 6 दुनी 12 12 4 16 168 बरोबर का. 6 48 4 आले 6 दुनी 12 12 4 16 बरोबर आहे. तर dx बरोबर काय येणार, 108 वजा 168 म्हणजे -60. आन्सर येईल dx बरोबर -60. आता dy ची व्हॅल्यू काढायची. A1 C1 A2 C2. A1 आहे 4 54 इथं आलं, A3 आहे 3 A2 आहे 3 आणि 28 इथं आलं. याचा अर्थ काय झालं, 4 × 28 -54 × 3 28 चोक किती होतं, 4 8 32 28 चोक आणि 3 आले 4 दुनी 8 8 आणि 3 11 112 मायनस 54 गुणिले 3 3 चोक 12 हातचा आला 1 5 त्रिक 15 1 16 162. आता 112 मधून 162 गेले किती उरणार, तर 50 -50 असा आन्सर यायला पाहिजे -50. बघूया आपण आता x ची व्हॅल्यू काय येणार, तर x ची व्हॅल्यू असणार dx/d आणि y ची व्हॅल्यू असणार dy/d. तर dx ची व्हॅल्यू काय आहे, dx ची व्हॅल्यू आहे -60/10 -60/10 म्हणजेच आले 6 पॉझिटिव्ह 6 येणार कारण दोन्ही मायनस आहे आणि -50 आहे. dy काय -50 आहे अपॉन -10 म्हणजे काय येणार 5 10 50. Therefore solution is xy is equal to 6 5. हे आपलं झालं सोल्युशन. ठीक आहे. 6वा प्रश्न, तर काय आहे, 2x + 3y is equal to 2 आणि x - y/2 is equal to 1/2. आता इथं तर पहिल्या इक्वेशनमध्ये आपल्याला हे A1 B1 आणि C1 लगेच सापडले. दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण आपल्याला म्हणता येतं 1/2 हा B2 आहे असं म्हणता येतं, परंतु आपण थोडंसं इक्वेशन चेंज करूया. याला आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करूया. या सगळ्या इक्वेशनला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2x - y is equal to 1 असा आन्सर येईल, कारण सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर ते होणार. मग आता इथं बघायचे आपण A1 B1 आणि C1 ची व्हॅल्यू. ही झाली A2 B2 आणि C2 ची व्हॅल्यू. मग आता आपण ह्याच्यावरनं कुठे गेलं, हां D ची व्हॅल्यू काढूया. D ची व्हॅल्यू काय येणार, तर A1 B1 A2 B2. आपल्याकडे आहे A1 आहे 2 आणि 3 आणि इकडे आहे 2 -1. तर बघा 2 × -1 -3 × 2 म्हणजे 2 × -1 -2 -6 -2 -6 काय होणार -8 झालं. dx ची व्हॅल्यू काय येणार बघा, तर C1 B1 C2 B2. तर C1 आहे 2 B1 आहे 3
C2 आहे 1 आणि B2 आहे -1. इथं मायनस साईन नाही, फक्त म्हणजे अर्थ -1 असणार ते. मग करा 2 गुणिले -1, 2 इंटू -1 -3 इंटू 1 बेग के बे -1 -3 के 3. dx बरोबर काय येणार -2 -3 म्हणजे झाले -5. dx ची झाली व्हॅल्यू. आता dy ची व्हॅल्यू a1 c1 a2 c2. तर बघा a1 ची व्हॅल्यू आहे 2, c1 ची व्हॅल्यू आहे 2, a2 ची व्हॅल्यू आहे 2, c2 ची व्हॅल्यू आहे 1. बघा बेग 2 गुणिले 1 -2 गुणिले 2 बेग के बे बे दोन्ही 4. डी वाय किती येणार 2 मधनं 4 गेले -2. तर बरोबरच आहे. आता आपण व्हॅल्यू काढायची एक्सची आणि वायची. तर एक्स इज इक्वल टू dx अपॉन d and y is equal to dy upon d. तर बघा काय होतंय dx म्हणजे -5 अपॉन -8 -5 अपॉन -8 म्हणजेच 5/8च अशी डायरेक्ट व्हॅल्यू येणार. आणि y ची -2 आहे -2 अपॉन -8 म्हणजेच मायनस म्हणजे 2/8 म्हणजेच 1/4 अशी व्हॅल्यू येणार. देअरफॉर सोल्युशन काय येणार आपलं xy इज इक्वल टू 5/8 अँड 1/4. या दोन व्हॅल्यूज, आता या दोन व्हॅल्यूज इंटिजरमध्ये नाही तर फ्रॅक्शनमध्ये आल्यात. याचा अर्थ आपलं चुकले असं भाग नाही. फ्रॅक्शनमध्ये सुद्धा आपलं सोल्युशन येऊ शकतं. पण तरी पण तुम्हाला जर चेक करायचं असेल, आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपण इथं या इक्वेशनमध्ये त्या दोन व्हॅल्यू पुट करून हे येते का नाही आपण चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल 2x + 3y इज इक्वल टू 2. म्हणजे इथं मी दाखवतो 2x + 3y इज इक्वल टू 2. मग 2x 2 इंटू एक्सच्या ऐवजी काय लिहिलं आपण 5/8 लिहिलं प्लस 3y वायच्या ऐवजी काय लिहिलं 1/4 इज इक्वल टू येते का बघूया. 5 दुनी 10/8 प्लस 3 1 3/4 इज इक्वल टू 2. मग आता 4 दुनी 8 केलं आपण 10/8 प्लस 6/8 असं करूया. 2 2 मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 16/8 म्हणजेच 2. आपल्याला वाटलं की एखादं आपलं काहीतरी बहुतेक काहीतरी वेगळं आलंय किंवा फ्रॅक्शनमध्ये आलंय काहीतरी चुकीचं वाटतंय आपल्याला, तर घाबरून जायचं काम नाही. फक्त आपण सोल्युशन येते का नाही चेक करून बघायचं, क्रॉस चेक करून बघायचं, इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकून बघा आणि येते का नाही. येत असल्यावर आपलं उत्तर बरोबर आहे हमखास. तर मी हे सगळं जरा खोडतो. हे तुम्ही नंतर लिहून घ्याल सगळं. तर बघा हे आपण मागच्या पेजवर हे सगळं आहे आणि या पेजवर झालं. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपतोय. तर सगळ्यांनी पुन्हा एकदा स्वतःहून प्रॅक्टिस करा आणि नीट लक्ष देऊन बघा. वर असं बघू नका व्हिडिओ बघायचा आहे म्हणून. नीट लक्ष देऊन बघा, स्वतःहून प्रॅक्टिस करा आणि बघा. जर स्वतःला आवडलं असेल तर बाकीच्यांना पण सांगा व्हिडिओ बघायला. लाईक शेअर सबस्क्राईब कराच. तर भेटूया, तोपर्यंत अभ्यास करत राहा, एन्जॉय करा आणि बेस्ट ऑफ लक. परीक्षेसाठी जोरदार तयारी करा. टिल देन बाय बाय.